13 जुलैला शनी हे वक्री होत आहे. कसा जाणार आहे, कर्क राशीच्यासाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. शनी वक्री हा तुमच्या 9व्या घरामध्ये होत आहे. 9वं घर हे भाग्यघराचं म्हटलं जातं, त्याचबरोबर वडिलांसाठी सुद्धा मानलं जातं. इथे एक गोष्ट आहे की वडिलांची तब्येतीची तुम्हाला फार काळजी घ्यावी लागेल. थोडासा त्रास वडिलांना दाखवत आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी जी लोक ट्राय करत आहेत काही गोष्टींसाठी, इथे थोडासा विलंब दाखवत आहे, कारण शनी इथे तुम्हाला थोडासा विलंब दाखवेल. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, कुठलेही काम करत असताना कामाचं प्रेशर थोडंसं वाढेल, पण इथे इन्कम घराकडे दृष्टी असल्या कारणाने इन्कम तुम्हाला थोडंसं वेळाने मिळेल, पण थोडा वेळ लागेल. कामाचा म्हणजे काम तर वाढत आहे, पण इन्कम होण्यासाठी थोडासा वेळ इथे तुम्हाला शनी दाखवेल. त्याचबरोबर छोट्या तुमच्या ट्रॅव्हल होऊ शकतात, त्यामुळे धार्मिक ठिकाणी ट्रॅव्हल करणं हे तुमच्यासाठी फार चांगल्या गोष्टी असतील, पण काळजीपूर्वक स्वतःची काळजी करून तुम्ही नक्कीच ट्रॅव्हल करू शकता. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, इथे 10वी दृष्टी ही तुमच्या 7व्या घराकडे बघत आहे, त्यामुळे जर खूप दिवसापासून जे छोटं मोठं आजारपण आहे किंवा तुम्हाला खूप त्रास होत असेल, तिथून तुमची नक्कीच मुक्ती होईल. म्हणजे आजारपणापासून तुम्हाला थोडासा छान तुम्हाला परिणाम इथे पाहायला मिळेल. चांगल्या गोष्टी, तुमची प्रकृती चांगली राहील, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. अचानक धनसंपत्तीचा सुद्धा योग आहे, पण इथे थोडासा विलंब दाखवत आहेत. कामाला थोडेसे अडथळे येतील, त्यामुळे मनस्थिती स्ट्रॉंग ठेवून चांगल्या गोष्टी करून नक्कीच आयुष्यामध्ये चांगले डिसिजन घ्या. मन शांत ठेवा. मूडी स्वभाव जास्त होऊ शकतो, आळस होऊ शकतो, त्यामुळे एक लक्षात घ्या, थोडंसं काम खूप करावं लागेल. भाग्यावर थोडंसं डिपेंड राहू नका की होईल, आपल्याला तुम्हाला कष्ट करावेच लागतील. त्यामुळे उपाय जे देत आहे ते नक्की करा. हनुमान चालिसाचा नक्की पाठ करा. उपाय सगळे नीट करा. नक्कीच चांगल्या गोष्टी आयुष्यात होतील. बेस्ट ऑफ लक.